राम राम मंडळी, नमस्कार. मी स्वागत आहे आपल्या एका नवीन अशा कोरा व्हिडिओमध्ये. तुम्ही मला खूप दिवसांतर पाहत आहात, मला माहित आहे, कारण की मी ब्लॉगिंग नाही केलेली बरेच दिवस झाले. तर माझ्याकडून ब्लॉगिंग झाली नाही, कारण की खूप काही कामं होती मध्ये आणि ज्या जमलं नाही. तर आता आपण इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग्स करणार आहोत. म्हणजे ऑलमोस्ट आपण आता रोज करायचा प्रयत्न करणार आहोत. रोज नाही तर आपण वीक मधून एकदा यंदा ब्लॉगिंग करणार आहोत आणि रील्स पण करणार आहोत. आणि रील्स पण मी खूप दिवस केल्या नाहीत, त्यामुळे बॅकलॉग होता तोच मी अपलोड करायचो. तर आता मी चाललोय बाहेर कुठे, कारण की आज शनिवार आणि थोडंसं काम आहे, माझं पर्सनल काम आहे. जरा आटपतो आणि मग आपण भेटूया. तर तुम्ही हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. खूप म्हणजे खूप मजा नाही या ब्लॉगमध्ये. तर बघा. फायनली निघालोय मी आणि आमच्या शाळेतून, आणि इथे माझी गाडी पार्किंग आहे. ऊन खूप आहे आज, बरंच ऊन आहे, भयंकर ऊन लागते, पण तरी पण चालेल. आता आपण जाऊया बाईकवर. तर आता आपण निघालोय आपल्या इथून. बाहेर खूप ऊन आहे, भयंकर ऊन आहे, भयंकर भयंकर लागते. आणि आपण चाललोय आता मोरपर्यंत. थोडं काम आहे ते उरकायचं आहे, त्याच्यानंतर आपण थोडस बाहेर खायचा प्लॅन आहे काहीतरी, पण नक्की नाही, कारण की घरी नमूने जेवण केलेलं आहे, बघू. आणि तिकडे त्या झाडाला चिंचा आल्यात, म्हणजे इथे आले. तर आणि समोर वेकेशन आहे, उन्हाळा सुरू झाला, त्यामुळे चिंचा हा येणार. लहानपणी आम्ही अशा चिंचा खूप खायचो गावाला असताना, पण आता नशीबच नाहीये. कुठे चिंचा? इलायची. हा, इलायची चिंचाला म्हणतात. पण आता याची चिंच दिसत नाही कुठेच, कारण की सगळीकडे बिल्डिंग झालं त्यामुळे. आणि आम्ही असं थांबलो ट्रॅफिक मध्ये. आणि हा असा माझा लुक मी झाकून घेतले, कारण की असं ऊन लागतं, झाडा उन्हाच्या भयंकर. पाठी वाजते नम्रता, तिथे झाकून. आणि सिग्नल सुटले आपला, त्यामुळे निघूयात आपण. तर गंमत झाली अशी की आम्ही घेतला कचरा घरातून, आणि कचरा टाकलाच नाही, कारण की विसरून गेलो. त्यामुळे आम्ही आता 5 ते 6 किलोमीटर लांब आलोय कचरा टाकायला. इकडे आम्ही कुठेही कचरा टाकला रस्त्यामध्ये, आणि आम्ही प्रॉपरली कचरा टाकलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पण विनंती की कचरा कसा कुठेही टाकू नये, प्रॉपर त्या ठिकाणी टाकावा. अरे बापरे, ही गाडी पाठी येते, थांब रे पोरा. आणि इकडे असं वाटतं की गाडी आपल्याला थांबली कचरा टाकायला, निघालीये. आता आपण निघूया. चलो. कडे आलेलो, ते आमचं काम झालं नाही, कारण की ते ॲक्च्युली सोसायटी बंद आहे. इंडियन कॅन्सर सोसायटी म्हणून एक पर्याय आहे, तर ते आता बंद झालेलं आहे, कारण की आज शनिवार असल्यामुळे. आणि आम्हाला माहीत नव्हतं की बंद आहे करून. ॲक्च्युली माझ्या मित्राच्या बहिणीला कॅन्सर झाला, त्यामुळे आम्ही थोडं चौकशी करायला आलेलो फायनान्ससाठी, पण काय झालं नाही आहे. आता बघू, उद्या पण आपल्याला यावं लागेल. ती 10 ते 5 त्या टायमिंग आहे, म्हणजे चौकशी करू आपण आणि मग पुढे चला. आणि नम्रता आणि मी आता वाटलेली आलोय मालवणी तडका खायला. आणि शोधते ती नक्की त्यात काय काय खायचं त्याला. शोधून काय करणार, एवढी तुम्ही प्रगती पुस्तक आहे, अभ्यास करते मेनू कार्डचा. आता आपण चिकन बिर्याणी आणि काय मागवलं आपण, बोंबील फ्राय ऑर्डर केले. स्टार्टर बोंबील फ्राय आणि मेन कोर्स चिकन बिर्याणी, 2 एकच ऑर्डर करा. आणि बंद केला हिने, याचं ऑफिस आहे, वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि हिने बंद केला. कट कर. अजूनपर्यंत काही जेवण आलं नाही, तर मी ह्याची चॅलेंज थोडी केली आणि आले, फायनली आले. तर मी आता चॅलेंज केली स्वतः.
या होता कांदा होता आणि हे कोबी फ्राय थांब येऊ दे आणि मागवले आपण बोंबील फ्राय क्रिस्पी असा इथे दाखव गरम आहे टेस्ट चांगली गरम आहे मस्त आहे मी खातो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता आली बिर्याणी तर बिर्याणीची टेस्ट बिर्याणी दिसला खूप मस्त वाटते आणि बोंबील आणि इकडे आहे रस्सा आणि कोशिंबीर कुठली टिक्का बिर्याणी आणि चिकन टिक्का बिर्याणी आहे याला टेस्ट करतो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि फायनली संपलेले सगळं नंबर आता पण बोंबील खाल्ली नाही आहे तू आवडली नाही का बोंबील आवडली आणि माझं सगळं फिनिश आता मस्त की हात धुया आणि मन निघूया कारण की आता वाजलेत ऑलमोस्ट किती वाजले 1:30 वाजला आहे बाहेर खूप ऊन आहे बंद पडलेला आहे हां ॲक्च्युली माईक बंद पडलेला झाला सुरू आणि आता अशा प्रकारे आता आपण घरी पोचलो आहे आणि खूप फिरलो आपण बाहेर पण घेऊन आलो आता काय नाही आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया कारण की ऑलमोस्ट 2:30 झाले आणि आज शनिवार आणि आता झोपणार आहे विकेंडची मजा घेणार आहे तर असं होते आपण पुढच्या काही ब्लॉग्समध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा जय महाराष्ट्र